मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जी ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या युवकांना, गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच ब्रीद विद्यार्थ्यांच्या समोर, समाजातल्या विविध घटकांच्या समोर परत एकदा नव्यानं घेऊन जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं करत आहोत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असताना, शिक्षण देत असताना आमच्या संस्थेचं जर तुम्ही ब्रीद वाक्य पाहिलं तर बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, या शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बलाचं आणि बुद्धीचं काम हे तर चांगल्या पद्धतीनं होतच असतं, परंतु एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपली एक बांधिलकी या नात्यानं हे सद्विचारसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले पाहिजेत. ते देण्यासाठी, ते विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यासाठी अत्यंत विविध कार्यक्रमांचे एक आयोजन आणि नियोजन संस्थेच्या माध्यमातून संवेदनशीलपणानं मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे सगळं विद्यार्थ्यांच्या समोर पोहोचवत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून त्यांना पाहिजे अशी गोष्ट त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं, हाच एक प्रामाणिक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत. आज ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यान मालेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलतोय, गेल्या वर्षी ज्या वेळेला अत्यंत कोरोना हा पीकवरती होता, ज्या वेळेला एकही कार्यक्रम घेता येत नव्हता, ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा कोणतेही उत्सव, सण, वार हे कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हत्या, त्याचे कार्यक्रम घेता येत नव्हते, त्यावेळेसला एक ऑनलाईनचं फॅड, एक इंटरनेटचा वापर, एक ऑनलाईन एज्युकेशन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगाच्या समोर त्या ठिकाणी ते आलं. आणि ते आल्यानंतर त्यावेळेला एक असाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आंबेडकरांची जी जयंती आहे ही सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनंच कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मागच्याच लॉकडाऊनमध्ये आपण गेल्या वर्षी त्या ठिकाणी पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ
30-35 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि आज आपण 14 एप्रिल 2022 आपण दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचं त्या ठिकाणी आयोजन हे त्याच्यामध्ये करत आहोत. आज ज्या वेळेला आपण या कार्यक्रमाबद्दल बोलतोय त्यावेळेला मला सांगताना फार आनंद वाटतो की द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. आज ज्या वेळेला आपण संविधानाचा विचार करतो, ज्या वेळेला आपण याला असं आपण म्हणतो की इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी, या देशातल्या लोकतंत्राला, या देशातल्या डेमोक्रेसीला जर आपल्याला स्ट्रेंथन करायचं असेल, याला जर बळकटी आणायची असेल, तर सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील, ज्या वेळेला ते लोक राजकारणामध्ये येतील, त्यांच्या नवनवीन आयडियाज त्या ठिकाणी ते राजकारणामध्ये आणतील, त्यावेळेला हे राजकारण जे आहे ते बळकट होणार आहे. आणि जर राजकारण बळकट झालं तर आपल्या देशाचं लोकतंत्र जे आहे, आपल्या देशाचं जे डेमोक्रेसी आहे, ही त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेंथन होणार आहे, त्याला बळकटी मिळणार आहे. आणि म्हणून संस्थेच्या वतीनं मागच्या 5 वर्षापासून युवा संसदेसारखा आपण कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत जेवढी मोठमोठे लोक त्या ठिकाणी अत्यंत गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजामधनं ज्यांनी आपली घरातली पार्श्वभूमी नसताना सुद्धा राजकारणामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं, अशा लोकांना आपण त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या समोर आणतोय. आणि एवढंच नाही की या लोकांना आणून या लोकांनी राजकारणामध्ये यावं, हा प्रयत्न संस्था अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करते. आज व्हाईट कॉलर लोकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, लॉयर्स असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, अशा लोकांनी राजकारणामध्ये यावं, त्यांच्या नवीन नवीन संकल्पना त्या ठिकाणी मांडाव्यात. म्हणून हा कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि हा घेत असताना याचाच एक पुढचा पार्ट म्हणून, याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये चालू केलेली आहे. कारण ज्या व्यक्तीमुळं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊ शकतोय, ज्या व्यक्तीमुळं बहुजन समाजातल्या लोकांना, ज्या व्यक्तीमुळं वंचित लोकांना, ज्या व्यक्तीमुळं गरीब लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळाला, त्यांचे विचार काय होते, त्यांचे धोरणं काय होती, ह्याची माहिती हे समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, समाजातल्या प्रत्येक घटकातल्या माणसापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. त्या विचारांची जी आग आहे, त्या विचारांची जी धग आहे, ही कायम त्या ठिकाणी धगधगत राहिली पाहिजे. हे लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कंटिन्युअस हे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे की कुणामुळे हे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत, त्यांचे विचार काय होते हे आपल्याला त्या ठिकाणी कळावं. म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन हे आपण मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा त्याच्यामध्ये घेतलेला होता. हा निर्णय घेत असताना या कार्यक्रमाला आपल्याला आपल्याला ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये कोलॅबरेशन केलेलं आहे ते म्हणजे लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर. लायन्स क्लब ग्लोबल टीचर ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जोडतात, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसाठी. कारण या भारत देशामधले जे शिक्षक त्या ठिकाणी KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं काम करतात, असे सगळे लोक या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम या शिक्षकांच्या माध्यमातून सुद्धा भारत देशातल्या विविध लोकांपर्यंत, विविध फॅकल्टीजमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी या लायन्स क्लब ग्लोबल टीचरच्या माध्यमातून होणार आहे. हे सांगताना मला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये अभिमान आणि आनंद वाटतो. समारोपाचं व्याख्यान हे डॉक्टर नम जोशी सर यांचं असणार आहे. नम जोशी सर हेही अत्यंत शाहू फुले आंबेडकर यांचा गाढा अभ्यास असणार आहे, त्याचबरोबर संत साहित्याचा अभ्यास असणार आहे, भारतीय संस्कृतीचा अभ्यास असणार आहे. अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व महाराष्ट्राला आपल्याला लाभलेलं डॉक्टर नम जोशी सर यांचं अध्यक्षीय भाषण आपल्याला त्या ठिकाणी 23 एप्रिल 2022ला त्या ठिकाणी आपल्याला ऐकण्याचं सौभाग्य सगळ्या लोकांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ही ज्यांची मी 10 दिवसामध्ये नावं घेतली, ज्या लोकांचे जर ह्यांचे विषय जर आपण पाहिले, याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती एक विशाल विश्व आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण 10 दिवसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकत नाही. पहिली जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला झाली आणि आजची जी दुसरी व्याख्यानमाला त्या ठिकाणी होत आहेत, जवळजवळ 20 विषय हे विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण त्या ठिकाणी अभ्यासाला घेतोय आणि हे अभ्यासाला घेत असताना 20 विविध वक्ते, वेगवेगळे वक्ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडतायत. तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही विशाल व्यक्तिमत्व आहे ते संपूर्ण वाचून आपल्याच्याने त्या ठिकाणी होत नाहीत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न नाही तर विश्वरत्न म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि आज आपल्या सर्व लोकांचं हे सौभाग्य आहे, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्यात जास्त काळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या मराठी मातीमध्ये त्या ठिकाणी गेला. हे आपल्यासाठी त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या दुसऱ्या ऑनलाईन या दुसऱ्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सुद्धा ह्या 10 विषयांवरती आपण चर्चा करत असताना हे कोणते विषय आहेत, हे विषय अत्यंत जाणीवपूर्वक आपण त्या ठिकाणी निवडलेले आहेत, हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण जे आता करंट विषय चालू आहेत, ज्याच्यावरती रोज विविध बातम्या त्या ठिकाणी येत आहेत, ज्याच्यावरती विविध राजकीय पक्ष त्यांचं कामकाज त्या ठिकाणी त्यांचे विविध कार्यक्रम राबवत आहेत, त्यांच्या पक्षाच्या अजेंडामध्ये ते विविध विषय त्या ठिकाणी आहेत, ते सगळेच्या सगळे विषय त्याच्यावरती 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्यावरती काय विचार होते, ते विचार आजच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी कळाले पाहिजेत. आणि एवढंच नाही, ते कळाले पाहिजेत, ते कळतीलच, परंतु ते तेव्हा मांडलेले विचार आज सुद्धा किती फायद्याचे आहेत आणि गरीब जनतेसाठी किती उपयोगाचे आहेत हे सगळ्यांना त्या ठिकाणी कळायला पाहिजे. आणि म्हणून आज हे जाणीवपूर्वक हे सगळे विषय त्या ठिकाणी निवडण्याचं काम हे आपण खूप अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. या व्याख्यानमालेचा जर आपण विचार केला तर ही व्याख्यानमाला कोणत्याही आपण झूम ॲपवरनं किंवा आपण हा एका हॉलमध्ये घेत नाही. ही व्याख्यानमाला आपण डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून असेल, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून असेल, ही आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र, इंडिया या यूट्यूब पेजच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेत आहेत. जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हे सगळे विचार हे आपल्या सगळ्या लोकांना आपल्या मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये हे सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला त्याच्यामध्ये ते उपलब्ध व्हावं. आणि एवढंच नाही, आपण किती जरी मोठा कार्यक्रम घेतला, तो एका हॉलमध्ये घेतला, तर त्या हॉलमध्ये जर जेवढी लोक बसणार आहेत तेवढ्याच लोकांना त्यांचे विचार त्या ठिकाणी समजतेल्याने ऐकायला मिळतील. त्याच्यामुळं भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या लोकांना मराठी कळती, ज्या ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ज्या ज्या लोकांना ह्या विविध विषयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते याचा जर अभ्यास करायचा असेल, या यूट्यूब पेजच्या माध्यमातून चिरकाळ, अनंत काळापर्यंत हे विचार त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ऐकायला आणि पाहायला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. हीच एक अभिमानाची गोष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासाठी त्या ठिकाणी असू शकते. आणि आज हा कार्यक्रम घेत असताना मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या कार्यक्रमाचा आयोजक म्हणून त्या ठिकाणी विनंती करणार आहे की ज्या वेळेला हा यूट्यूबला कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे, त्यावेळेला आपण समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत हा कार्यक्रम त्या ठिकाणी पोहोचवावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. आज आपल्या भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज श्रीलंकेचा सुद्धा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आज परीक्षा घेण्यासाठी परीक्षेचे पेपर सुद्धा त्या लोकांकडे नाहीत. आज लाईट तिथं उपस्थित त्याच्यामध्ये नाहीये. आर्थिक धोरण त्या लोकांनी चांगल्या पद्धतीचं अवलंबलं नाही आणि म्हणून तशीच परिस्थिती भारत देशाची सुद्धा होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरणावरचे विचार काय होते याचा अभ्यास करणं आज आपल्याला गरजेचं आहे. एवढंच नाही, आज जातीवाद प्रत्येक मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेला आहे. आज हा शाळा लेवलपर्यंत बारक्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. याच्यावरती बाबासाहेबांचे विचार काय होते हाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आणि गरज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. आज राजकारणाची पातळी किती मोठ्या प्रमाणावरती घसरत चाललेली आहे. त्याच्याचमध्ये बाबासाहेबांचे त्याच्यावरती विचार काय होते याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आज स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियाची घोषणा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केली जाती, परंतु 60-70 वर्षापूर्वी हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की ज्या लोकांना त्या ठिकाणी अधिकार त्यांचे मिळत नव्हते, ते मिळत नसलेले अधिकार सुद्धा त्यावेळेला संविधानामध्ये सुद्धा, घटनेमध्ये त्या ठिकाणी या लोकांनी त्यांचे धंदे कसे उभे केले पाहिजेत त्याच्यासाठीच आर्थिक सहाय्यता ही 50-60 वर्षांनी
50-60 वर्षापूर्वी ही त्या ठिकाणी त्यांनी निर्माण करून ठेवलेली होती. आज हे आपल्याला त्याचे फायदे आजसुद्धा आपण त्या ठिकाणी घेतोय. त्यांचे विचार हे आजसुद्धा तितकेच फायदेशीर आपल्याला त्या ठिकाणी आहेत. हे जर आपण सगळं लक्षामध्ये घेतलं ते समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे किती गरजेचं आहे. जर आपल्याला देश महासत्ता करायचा असेल, जर आपल्याला या भारताला विश्वगुरू करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक ना एक विचार जोपर्यंत या देशातला प्रत्येक राजकारणी, जोपर्यंत या देशातला प्रत्येक माणूस हा त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आणत नाही, त्यांच्या कामामध्ये आणत नाही, तोपर्यंत आपला देश हा कधीही विश्वगुरू होऊ शकत नाही. हे मानणारा मी एक युवक मी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा जे यूट्यूब पेज आहे, या यूट्यूब पेजला दररोज जे काही व्हिडिओज अपलोड होणार आहेत ते सगळे व्हिडिओज हे यूट्यूब पेज आपण सगळ्यांनी लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, सगळ्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवावा, हीच एक आशा आणि अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या आज मनाला समाधान वाटलं पाहिजे की जे मी ब्रीद दिलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आज ते ब्रीद कुठंतरी सत्यामध्ये उतरतंय आणि हे उतरवणारे हे युवकच आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्रातले युवक आहेत असा एक अभिमान हा त्या ठिकाणी त्यांना वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम हे आपल्याकडनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे, हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला मी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर न म जोशी हे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि आपल्या वाणीने श्रोत्यांना स्वतःशी बांधून ठेवणारे उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांनी मुलांसाठी उत्तम साहित्याची निर्मिती करतानाच मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांच्या सखोल चिंतनाने शालेय शिक्षणात बदल घडून आणले आहेत. त्यांचे एखादे भाषण ऐकले की समोरची व्यक्ती त्यांचीच होऊन जाते. ही किमया केवळ न म जोशी यांनी साधली आहे. एकीकडे बालसाहित्यामध्ये विपुल लेखन करीत असतानाच डॉक्टर न म जोशी यांनी विविध गंभीर सामाजिक विषयांवरही प्रकाश टाकला आहे. डॉक्टर न म जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गारवडे या गावामध्ये 11 जानेवारी 1936 रोजी झाला. त्यांची पहिली 5 वर्षे या गावात गेली. त्यानंतर शिक्षणासाठी ते आपल्या काकांबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहिले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी बालवयापासूनच वेगवेगळी छोटी मोठी कामे केली. पुढे ते टिळक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक झाले. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजीसह सिंधी भाषेवरही प्रभुत्व आहे. अनेक सिंधी कथांचे त्यांनी भाषांतर केले आहे. शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी विविध 55 पुस्तकांचे लेखन केले आहे. डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले आहेत. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष होते, तर महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. डॉक्टर न म जोशी यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम साहित्य निर्मितीचा पुरस्कार 3 वेळा मिळाला आहे. नाट्य परिषदेचा ज्येष्ठ रंगकर्मी स्नेहांजली या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 खंडांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुढे महापालिकेकडून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर न म जोशी यांचे जीवन व कार्य यावर डॉक्टर दिलीप गरुड यांनी पुणे विद्यापीठात PhD मिळवली आहे. डॉक्टर न म जोशी यांची त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून साहित्यिक भाषेत ओळख करून द्यायची झाली तर ती अशी करून देता येईल. सह्याद्रीचा सुपुत्र असणाऱ्या न म जोशी यांचे जीवन म्हणजे साहित्य विश्वातील एक निस्पृह अशा सारस्वताची बखर असून जगणाऱ्या माणसांविषयीचे त्यांचे सखोल चिंतन अनेकांना यशस्वी जीवनाची मशाल दाखवणारे ठरेल. त्यामुळेच शिक्षण आणि साहित्याचे ते जणू प्रेषितच आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यास जाधवर इन्स्टिट्यूटचा सलाम आणि त्यांच्या निरोगी व निरामय दीर्घायुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा. आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. माझ्या एकंदर विषयाचा आवाका लक्षात घेऊन मी तिला शीर्षक असं दिले, द्रष्टा विद्रोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
द्रष्टाविद्रोही असं मी का म्हटलं? खरं तर ही दोन विशेषण आहेत. पहिलं म्हणजे द्रष्टा आणि दुसरं म्हणजे विद्रोही. बाबासाहेबांची ओळख सर्वसामान्यपणे विद्रोही म्हणून करून दिली जाते, पण माझ्या मताने बाबासाहेबांचा विद्रोह हा त्यांच्या द्रष्टेपणातून निर्माण झालेला होता. द्रष्टा म्हणजे कोण? इंग्रजीमध्ये ज्याला व्हिजनरी म्हणतात, ज्याला खूप पुढचं दिसतं आणि ज्याची दृष्टी अत्यंत विशाल असते, तो द्रष्टा. माझ्या दृष्टीनं बाबासाहेबांचा द्रष्टेपण हे त्यांच्या विद्रोहापेक्षा जास्त मोठं होतं आणि या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेबांचं चरित्र आणि कार्य हे बघितलं पाहिजे. म्हणून मी द्रष्टा विद्रोही यातल्या विद्रोही या नामाचं द्रष्टा हे विशेषण आहे आणि ते विशेष विशेषण आहे. त्याचाच उहापोह मी माझ्या पुढच्या विचारामध्ये याचाच उहापोह आपण करणार आहोत. पहा, बाबांच्या कोणत्याही मोठ्या माणसाचं चरित्र हे त्याच्या जन्मतारीख आणि मृत्यूतारीख याच्यापुरतं मर्यादित नसतं, ते सर्वसामान्यांच्या बाबतीत असतं. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू इथं झाला आणि त्यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली इथं झालं. या 2 तारखा, पण या 2 तारखांच्या मध्ये बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं, विचारानं, कार्यशक्तीनं, मार्गदर्शनानं, अभ्यासानं ज्या अनेक तारखा लिहिल्या, त्यामुळं त्यांच्या 2 तारखांना फार महत्त्व आहे असं मी मानत नाही. म्हणजे बाबासाहेब 14 एप्रिलला जन्म झाले नसता त्यांचा आणि 6 डिसेंबरला मृत्यू झाला नसता, तरीसुद्धा ते बाबासाहेब आंबेडकर झाले असते, हे माझं म्हणणं आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल इतक्या महत्त्वाच्या तारखा त्यांच्या कर्तृत्वाच्या या 2 तारखांच्या मध्ये लिहिलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत आपण असं म्हणू, त्यांचं द्रष्टेपण कशात आहे, तर त्यांच्या ज्ञानसाधनेमध्ये आहे. त्या काळच्या परिस्थितीनुसार बाबासाहेबांना शिक्षणाची संधी लहानपणी फार थोडी मिळाली. अस्पृश्यतेच्या भेदानं त्यांचं जीवन पोळलं गेलं होतं. म्हणजे वर्गातसुद्धा त्यांना दूर बसवायचे, पिण्याचं पाणी मिळायचं नाही, चुळकाभर पाण्यासाठी पाठीभर मार खावा लागला. अशा अवस्थेत त्यांनी शिक्षण घेतलं, पण शिक्षणाची चाकोरी सोडली नाही. ही त्यांच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. दुःख कोणाला नसतात, चटके कोणाला बसत नाहीत, त्यांच्यासारख्या अनेकांना बसले, परंतु बाबासाहेबांनी ज्ञानमार्ग कधीही सोडला नाही. हे त्यांच्या बाबतीतलं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी त्यांना ज्ञानयोगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मुद्दाम एक विशेषण देतो आणि हा ज्ञानयोग हा त्यांच्या द्रष्टेपणाचा एक अत्यंत मोठा विशेष आहे. अभ्यास हे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. ते ज्यावेळी सयाजीराव महाराजांची शिष्यवृत्ती घेऊन परदेशला गेले, त्यावेळी तिथलं असं सांगतात की तिथलं ग्रंथालय उघडताना एक विद्यार्थी तिथं हजर असे आणि ग्रंथालय बंद होताना तोच विद्यार्थी तिथं हजर असे. बाकीचे येणारे सगळे केव्हा तरी येत आणि केव्हा तरी जात. आणि तो विद्यार्थी कोण होता, तर तो बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. एरवी आपण अभ्यासाच्या वेळी मधनंच थोडी विश्रांती घेतो. कुणाला चहा लागतो, कुणाला फेरफटका करून यायला लागतं, कुणाला थोडं पडावं असं वाटतं. एक धडा वाचला की डोळ्याला अंधेरी येते, पण बाबासाहेब त्या ग्रंथालयामध्ये कायम बसून होते. आणि असं सांगतात की ते ज्यांच्याकडे राहत होते त्या बाईंनी त्यांना 4 पावाचे तुकडे दिलेले असत, तेच खिशात ठेवून मध्ये ते खायचे आणि ग्रंथालयातलं पाणी प्यायचे की अभ्यासाला पुन्हा सुरुवात. या पद्धतीचा ज्ञानयोग या योग्यानं केला, म्हणून पुढे असंख्य पुस्तकं त्यांनी लिहिली, असंख्य विचार मांडले आणि वाचन वाचन आणि वाचन. त्या बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्या सर्वसामान्य माणसांना जर काही घ्यायचं असेल तर वाचनानंद आणि वाचनाचा व्यासंग कसा घ्यावा हे आपण त्यांच्यापासून घेऊ शकतो. मित्रहो, दुसरं त्यांच्यातलं वैशिष्ट्य असं की त्यांची प्रत्येक कृती ही सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेली होती. माणसं स्वतःपुरती मोठी होतात, अगदी त्यांचे हात गगनाला भिडतात,
परंतु आपल्या अवतीभोवती काय परिस्थिती आहे, आपले बांधव कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, या विचारातून बाबासाहेब सतत पुढे जात राहिले. आणि म्हणून जरी त्यांना मोठी मोठी पदं मिळाली तरी त्यांचे पाय जमिनीवर होते आणि त्यांचे डोळे आपल्या समाजाकडं भिडलेले होते. समाजाची दुःखविभल स्थिती पाहून ते अत्यंत दुःखित होत असत आणि त्यातून त्यांनी अनेक उपाय त्यांच्याकरता शोधून काढले. त्यांनी आपल्या समाजाला 3 शब्दांचा संदेश दिला: एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. हे इंग्रजीमध्ये आहे, पण मराठीत मी सांगतो: शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. त्यातली 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शिका आणि संघटित व्हा. या 2 गोष्टी जर माणसांनी लक्षात घेतल्या तर त्या संघर्षाला काहीतरी अर्थ येतो. नुसत्या संघर्षाला कुठल्याही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं. ते स्वतः उत्तम प्राध्यापक होते. त्यांच्या तासाला विद्यार्थी गुंग होऊन जात असत. अर्थशास्त्रावरचा त्यांचा अभ्यास तर उत्तम होताच होता, परंतु अनेक विषयात त्यांना गती होती. आणि म्हणून त्यांचं व्याख्यान हे अर्थशास्त्र एका विषयावरचं असलं तरी त्याच्यात समाजकारण, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, ही संस्कृतीची अनेक अंग त्याच्यामध्ये येत असत. म्हणून त्यांची व्याख्यानं मुलांना, विद्यार्थ्यांना फार चांगल्या तऱ्हेनं आवडत असत. मुंबईच्या महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. नंतर त्यांनी वकिली सुरू केली, पण तेवढ्याने ते स्वस्थ बसले नाहीत. तर औरंगाबादला नागसेन वनात त्यांनी मोठी शिक्षण संस्था उभारली आणि त्या ठिकाणी शिक्षणाचा जणू काही यज्ञ सुरू केला. सर्वसामान्यांसाठी आणि वंचितांसाठी त्यांनी शिक्षण सुरू केलं. मित्रहो, थोडासा एका वेगळ्या वाटेनं मी या व्याख्यानाकडे जातो आहे. माझ्याच जीवनात आंबेडकरांचं काय स्थान आहे हे थोडंसं जर सांगितलं तर त्यातून मला आलेला आंबेडकरांचा अनुभव हा सुद्धा किती विलक्षण आहे हे आपल्या लक्षात येईल. मी स्वतः माझ्या वयाच्या 9व्या वर्षी 9वीत असताना, 9व्या वर्षी नाही 9वीत असताना सांगलीला सिटी हायस्कूलमध्ये होतो. आणि त्यावेळी साने गुरुजी आम्हाला कथाकथन करायला आले होते आमच्या शाळेत. फेब्रुवारी महिना, दुपारची ओळ. शाळेची इमारत चहूबाजूनी 1 मजली, मध्ये क्रीडांगणात आम्हाला बसवलं होतं. अर्थातच निम्मी मुलं उन्हात आणि निम्मी मुलं सावलीत होती. मीही माझ्या परिस्थितीनं अत्यंत उन्हातच होतो आणि दुसऱ्याकडे राहून शिकत होतो. म्हणजे प्रत्यक्षही उन्हातच होतो आणि परिस्थितीनंही उन्हातच होतो. पण गुरुजी इतकं छान तऱ्हेने गोष्ट सांगत होते की आम्हाला त्या उन्हाचं सुद्धा चांदणं वाटत होतं. आणि गुरुजींनी आम्हाला आंबेडकरांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या काळात जोशी, कुलकर्णी, देशपांडे अशा मुलांना आंबेडकर काय माहिती, 1949 सालची गोष्ट आहे. पण गुरुजी इतके उत्तम शिक्षक होते की त्यांनी अत्यंत मधाळ भाषेत आम्हाला डॉक्टर आंबेडकर समजावून दिले. आणि ते सांगताना ते शेवटी काय म्हणाले माहिती आहे का? ते म्हणाले, मुलांनो, बाळांनो, आपल्या समाजात आंबेडकर का निर्माण झाले? आपला समाज दुभंग आहे. आणि आम्हाला विचारलं, तुम्हाला दुभंग शब्दाचा अर्थ कळला का हो? काही मुलं म्हणाली हो, काही मुलं म्हणाली नाही. ते म्हणाले, ज्यांनी नाही कळला असं म्हटले त्यांच्यासाठी सांगतो, तुम्ही सगळी सिटी हायस्कूलची मुलं आहेत का नाही, आणि सगळेच माझी गोष्ट ऐकताय का नाही, पण निम्मी मुलं उन्हात आहेत आणि निम्मी मुलं सावलीत आहेत. दुभंग. मुलांनो, तसा आपला समाज दुभंग आहे. निम्मा समाज उन्हात उभा आहे, उन्हात जगतोय, पोळतोय. त्या सावलीतल्या मुलांना आत्ता असं वाटतं आहे की आपलेच काही भाईबंध उन्हात तापतायत. तसं वाटलं तर ती एका शाळेची मुलं, नाहीतर उन्हातली उन्हात, सावलीतली सावलीत, असा संदेश तरी दिला. आणि मित्रो, काय माझं भाग्य, एकदम माझ्याचकडे हात करून ते म्हणाले, हा बघा मुलगा उन्हात तापतोय, दिसतोय आंबेडकरांच्यासारखा, होईल सुद्धा पुढं आंबेडकर. तिथं माझ्या मनात आंबेडकर बसले. आणि पुढं मित्र हो, मी पुण्यामध्ये आलो. परिस्थितीसाठी वृत्तपत्र टाकू लागलो. पुण्याला भानुविलास टॉकीजच्या समोर आचार्य ना. वा. तुंगार या नावाचे पाली भाषेचे आणि अर्धवागदी भाषेचे एक पंडित, महापंडित प्राध्यापक राहत होते. त्यांच्याकडं माझा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक चालू होता. मी रोज त्यांच्या अंकात टाकत असे. एक दिवस ते तुंगार हातामध्ये खाली भेंडोळं घेऊन उभे होते रस्त्यावर. मी म्हटलं, का हो तुंगार साहेब, तुम्ही इथं का उभे? ते म्हणाले, माझ्याकडं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत. म्हणलं, तुमच्याकडं कशासाठी? ही गोष्ट आहे 51-52 सालची.
डॉक्टर आंबेडकरांनी पुढं जे धर्मांतर केलं, त्यांना बौद्ध धर्म घ्यायचा होता, त्याचा अभ्यास त्यांनी आधीपासून सुरू केलेला होता. कारण बुद्ध धर्माचे बहुतेक ग्रंथ हे पाली आणि अर्धवागदी भाषेत होते. म्हणून तुंगार साहेबांच्याकडे ते त्यातले संदर्भ घ्यायला येत असत. आजच्यासारखं व्हॉट्सॲप, मोबाईल, इंटरनेट काही नव्हतं. म्हणून जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना जावं लागत असे. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे येत असत आणि त्यांना हवे असलेले संदर्भ घेऊन जात असत आणि ते तुंगार त्यांना पुरवत असत. मग मी तुंगारांना म्हटलं, अहो माझी द्या की ओळख करून एवढ्या मोठ्या माणसाची. देईन की म्हणले, पुढल्या गुरुवारी ये, ते येणार आहेत पुढच्या आठवड्याचा हप्ता नेण्यासाठी. पुढच्या गुरुवारी माझे अंक टाकून मी माझी सायकल ठेवून बाजूला उभा राहिलो. मोदी गणपतीच्या बाजूनं काळी गाडी आली, त्याच्यातून एक रुबाबदार गृहस्थ उतरले. बरोबर आणखी पण एक गृहस्थ होते. ते रुबाबदार गृहस्थ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यावेळचे खासदार पान ना राजभोज हे पण त्यांच्याबरोबर आलेले होते. मग तुंगारांचं आणि त्यांचं काय ते बोलणं व्हायचं ते झालं. एवढ्यात तुंगार त्यांना म्हणाले, हा बघा हा मुलगा तुमचं दर्शन घ्यायला थांबला आहे. तेवढ्यात बाबासाहेब म्हणले, दर्शन? मी काय देव आहे का म्हणले, ये इकडं. म्हणून त्यांनी पटकन मला जवळ बोलावलं. मी बाबासाहेबांच्या पाया पडलो आणि ते मला म्हणले, छान, काय करतोस? म्हणलं आता कॉलेजमध्ये FYला जाणार, परिस्थितीमुळं वृत्तपत्र टाकतो. अरे अशी कष्ट करणारीच मुलं मोठी होतात म्हणले. छान, वृत्तपत्र टाकतोस, तुझ्याकडं कोणता अंक आहे? म्हणलं आत्ता माझ्याकडे केसरी आहे, दे म्हणले मला. त्यावेळी केसरीची किंमत 2 आणे होती. बाबासाहेबांनी खिशातनं 1 रुपयाची नोट काढून मला दिली. मी 14 आणे परत द्यायला खिशात हात घातला तर माझ्या पाठीवर हात टाकून ते म्हणाले, राहू देत ते 14 आणे, 14 आण्याची पुस्तकं विकत घे आणि मोठा हो. मित्र, ती रुपयाची नोट मी माझ्याजवळ ठेवली आणि पुढं राहिलेल्या ती रुपयाची नोट मी माझ्याजवळ जपून ठेवली आणि माझ्याजवळचे 14 आण्याची नाणी खर्च करून मी माझ्या जीवनातली पहिली 14 आण्याची पुस्तकं खरेदी केली. ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 14 आण्यातली. हाही माझ्या जीवनातला मोठा योग आहे. ती नोट बरेच दिवस मी माझ्या पुस्तकामध्ये मोरपीस घालून ठेवलेली होती. पण SSCला गेलो आणि फॉर्म फी भरायची होती. फॉर्म फीला नेमका 1 रुपया कमी पडत होता. मग तीच 1 रुपयाची नोट मी दिली, माझी फॉर्म फी भरली आणि मी SSC झालो. हा जीवनातला माझ्या दुसरा योग. पुढं माझ्या मनात आंबेडकर होतेच. त्यांची चरित्र मी वाचत गेलो, ठिकठिकाणी ऐकत गेलो. म्हणजे ते नव्हते, म्हणजे मला संधी नव्हती. 56 साली तर ते गेले. पुढं 1984-85 साली पुण्यातल्या एका प्रकाशकाने मला सांगितलं की मला तुमच्याकडून एक चांगलं आंबेडकरांचं चरित्र लिहून पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र व कार्य हे छान पुस्तक मी त्यांना लिहून दिलं. आणि मित्रहो, त्या पुस्तकाला मला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते पुण्याला टिळक स्मारक मंदिरामध्ये तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात फक्त 2 लोकांना पारितोषिक विजेत्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यात मी एक होतो. म्हणजे सत्काराला उत्तर म्हणून मला जे मानपत्र त्यावेळी मिळालं डॉक्टर आंबेडकर चरित्राबद्दल, ते मानपत्र मी हातामध्ये धरलं आणि सर्व श्रोत्यांना सांगितलं, मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रलेखनाबद्दल मला आज महाराष्ट्र शासनाचं हे मानपत्र मिळतं आहे. पण ह्या मानपत्रावरची अक्षरं 1949 साली साने गुरुजींनी सिटी हायस्कूलच्या प्रांगणात कोरलेली आहेत. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या मनात आहेत. त्यानंतर मी शिक्षक झालो, प्राध्यापक झालो. पुण्याच्या टिळक शिक्षण महाविद्यालयात मी शिक्षणशास्त्राचा प्राध्यापक झालो. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण विचार हा विषय अनेक विद्यार्थ्यांना शिकवला आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी माझी नाळ जुळली. आणि आता सगळ्यात शेवटचं म्हणजे मी PhDचा मार्गदर्शक झालो. मी स्वतः तर PhD झालोच, पण माझ्या हाताखाली अनेक विद्यार्थी संशोधक PhD झाले. त्यात मुंबईच्या एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲना फर्नांडिस या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणशास्त्रात PhD करायची आहे, तेव्हा विषय मला द्या. मी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण विचार असा विषय दिला आणि त्या माझ्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण विचार या विषयावर पुणे विद्यापीठाची PhD त्यांना मिळाली. मित्रहो, इतके सगळे योग माझ्या जीवनातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्याविषयीचे आहेत. पण याच्या सगळ्यातून हे माझ्याविषयी सांगितलं खरं,
पण याच्यातून बाबासाहेब आंबेडकर काय दिसतात हे तुम्हाला मी सांगतो. उदाहरणार्थ, त्यांनी जे मला जवळ बोलावलं आणि ते म्हणाले मी काही देव आहे का, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी देवापेक्षा माणसाला जास्त ते महत्त्व देत होते हे त्यातून कळतं. दुसरं, त्यांची संवेदनशीलता. जो त्यांनी रुपये मला दिला आणि 14 आणे ठेवायला सांगितले, ही त्यांची संवेदनशीलता होती. पण त्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणले 14 आण्याची पुस्तकं विकत घे आणि मोठा हो. म्हणजे समाजाला ज्ञान देण्याची त्यांची जी बुद्धी होती ती क्षणाक्षणाला आणि कणाकणाला ती सर्वत्र सारखीच होती. म्हणजे कुठेही ते वाचन आणि पुस्तक हे विसरत नसत. हे त्यांच्या चरित्रातून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हा संदेश त्यातून आहे. आणि ज्यावेळी त्यांच्या शिक्षण विचारावर मी बाईंना मार्गदर्शन केलं त्यावेळी तर शैक्षणिक तत्त्वज्ञानात ज्या अनेक गोष्टी आम्ही सांगतो त्या बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या चरित्रात किती अवलंबलेल्या होत्या आणि त्यांच्या विचाराचा व्यापकता किती मोठी होती हेही त्या प्रबंधामध्ये आलेलं आहे. मुद्दाम तो आपण सर्वांनी वाचावा. मित्रो, बाबासाहेबांनी मुंबईला असताना रात्रशाळांची मुद्दाम शिफारस केलेली होती. म्हणजे कामगार, मजूर, वंचित यालासुद्धा शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. आज नाईट स्कूल ही सर्वत्र पसरलेली आहेत, पण त्या काळात नव्हती. ती बाबासाहेबांनी तिची शिफारस केली आणि सांगितलं की वंचितांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून सांगितलं. त्यांनी कोरेगावला जी पहिली सभा घेतली त्या सभामध्ये त्या स्त्रियांच्या सभेतच त्यांना सांगितलं की स्त्रियांनो, तुम्ही या देशाचे सगळ्या खऱ्या भाग्यविधाते आहात. तुम्ही स्वच्छ राहा, वाचा, विचार करा आणि कुटुंब व्यवस्था सुधारा. हे त्यांनी सांगितल्यामुळे आणि स्त्रियांना संदेश दिल्यामुळे अनेक स्त्रिया पुढे शिकू लागल्या आणि आज आपल्याला स्त्रिया जे सन्मानानं वावरताना या ठिकाणी दिसत आहेत त्याचं पुष्कळचं श्रेय महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्याबरोबरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा आहे. आणि आता आणखी एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम त्यांच्या द्रष्टेपणाची सांगतो. खरं तर ती अत्यंत मोठ्या स्वरूपात त्यांच्या चरित्रात यायला हवी होती, पण एकच वाक्यात कुठेतरी तो संदर्भ आहे. पण त्याचा मी लावलेला संदर्भ काय आहे तो पहा, म्हणजे त्यांचं द्रष्टेपण किती मोठं होतं हे लक्षात येईल. मित्रो, आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजातली महार कम्युनिटी म्हणजे महार जमात ही भूमिहीन जमात होती. म्हणजे त्यांना फक्त दुसऱ्यांच्या जमिनीत कष्ट करावे लागत असत आणि कधीकधी ते कष्ट तर फुकट करावे लागत असत. म्हणजे मजुरी पण धड मिळत नसे. अशा अवस्थेत वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या जगणारा तो समाज, त्यांना स्वतःचं काहीतरी आसन पाहिजे, स्वतःची भूमी पाहिजे. बाबासाहेबांना इथे फार वाटत होतं. एकदा स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांची बऱ्याच निरनिराळ्या समित्यांवर नेमणूक होत असे. तर त्यांना एकदा सिंध प्रांतामध्ये त्यांनी त्यावेळच्या सरकारने एका चौकशी समितीवर पाठवलेलं होतं. बाबासाहेब सिंधमध्ये गेले आणि त्यावेळी मित्रहो, सिंध प्रांतामध्ये सक्कर नावाचं धरण, सक्कर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सक्कर धरण तयार झालेलं आहे. ते नुकतंच तयार होत होतं आणि त्याच्या अवतीभोवतीची हजारो जमीन, ज्याला आपण बॅरन लँड म्हणतो, की जिथं काही पिकलेलं नाही आणि कुठं वस्ती नाही, अशी होती. बाबासाहेबांनी ते पाहिलं. खरं तर ते वेगळ्या चौकशीसाठी गेले होते, पण त्यांच्या मनात झटकन विचार असा आला की आता इथं धरणाचं पाणी येणार आणि ही जी बॅरन लँड आहे ही जर वसवली, इथं शेती पिकवली तर अनेक कुटुंबांचा आधार मिळेल. म्हणून त्यांनी त्यावेळी लोकांना सांगितलं की माझ्या महार कम्युनिटीच्या लोकांना इथं वसू द्या, त्यांना जमिनी द्या, म्हणजे मग त्यांना स्वतःचं काहीतरी स्थान मिळेल आणि मग त्यांच्या जीवनाला काहीतरी आकार येईल. पण अर्थात बाबासाहेबांची ही सूचना कोणी फारशी गंभीरपणे लक्षात घेतली नाही. ती तिथंच विरून गेली. पुढं बाबासाहेबांनी मग त्याच्याकडे फारसं काही मानलं नाही. पण माझ्या मतानं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. कोणत्या अर्थानं, मी त्याचा काय अर्थ लावतो ते बघा. की ही भूमी जर त्यावेळी खरोखरच महार समाजाच्या लोकांना दिली असती तर जवळजवळ सिंधमधले लोक असं सांगतात की 8 ते 10 हजार कुटुंब तिथं वसली असती त्या काळात. आणि मग ती जर 8-10 हजार कुटुंब वसली असती तर त्यांची प्रजा पुढे तिथं वाढून हिंदूंची प्रजा जास्त झाली असती आणि मग भारताची फाळणीच टळली असती. तेव्हा बाबासाहेब हा फाळणी टाळणारा द्रष्टा पुरुष म्हणून त्या ठिकाणी त्यांची भूमिका झाली असती. पण अर्थातच हे घडलं नाही, म्हणून ती घटनाही घडली नाही.
पण छोट्या छोट्या गोष्टीत बाबासाहेब समाजाचा किती छान विचार करत आणि त्यांची संवेदनशीलता किती पराकोटीची होती याचं उदाहरण म्हणून मी हे आपल्याला सांगितलं आहे. मित्रहो, असा महापुरुष शतकातूनही होणे नाही आणि पुढच्या शतकातही होईल असं मला वाटत नाही. उत्कट भव्य तेज घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे असं रामदासांनी म्हटलं आहे. बाबासाहेब आंबेडकर तेच करत आले. त्यांनी नेहमी उत्कटता पाहिली, भव्यता पाहिली. त्यांच्या घरामध्ये त्यांची जी पुस्तकं होती ना राजगृहामध्ये, ते जे वाचनालय आहे ते जर पाहिलं असतं तर या माणसानं किती वाचन केलेलं असेल. मीच त्यांच्या 2 खंडांचे अनुवाद केलेले आहेत. पहिलं रिडल्स इन हिंदुइझम म्हणजे हिंदुत्वातील कूटप्रश्न, आणि दुसरं व्हॉट काँग्रेस अँड गांधीजी हॅज डन टू अनटचेबल्स म्हणजे काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले याचा अनुवाद मी त्या ठिकाणी केलेला आहे. हा अनुवाद करताना माझ्या लक्षात असं आलं की ह्या खंडामध्ये जवळजवळ 100 ते 200 कोष्टकं त्यांनी दिलेली आहेत, म्हणजे आकडेवारी दिली आहे. म्हणजे ह्या जातीचे लोक इतके, ह्या भागामध्ये लोक इतके, यांची सुशिक्षितांची टक्केवारी इतकी, अशिक्षितांची टक्केवारी इतकी, स्त्रियांची टक्केवारी इतकी, पुरुषांची टक्केवारी इतकी, साक्षर इतके, निरक्षर इतके. एवढा अभ्यास केव्हा केला असेल त्यांनी? बरं, सगळं जे मांडायचं ते पुराव्यानिशी मांडायचं. पुराव्याशिवाय त्यांनी काही मांडलं नाही म्हणून त्याच्यामध्ये कोष्टकं दिली होती. तेव्हा इतकं राजकारण, इतकं समाजकारण, इतकं वाचन, इतकं अफाट व्यासंग आणि परिस्थितीशी सामना करीत असलेला हा उत्कट भव्य अशा प्रकारच्या जीवनाचं तत्त्वज्ञान असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती व्यासंग केला असेल आणि किती कष्ट उपसले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. माझ्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून आपल्याला त्यांनी जे 3 शब्दांचा संदेश दिला तो तर घ्यायचा आहेच आहे, पण ज्ञान हे अमृत आहे आणि ज्ञानामृताने तुमच्या जीवनाचं भलं होईल हा एकमेव संदेश जर आपण घेतला आणि आपण ज्ञानमार्गी झालो, म्हणजे खरोखरं ज्ञान बरं का, पोपटपंची नाही, त्या ज्ञानाचं आकलन झालं पाहिजे आणि त्या आकलनानं जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे. या पायऱ्या जर अवलंबल्या तर बाबासाहेबांच्या चरित्रातून पुष्कळसं आपण घेऊ आणि बाबासाहेबांच्या चरित्राची प्रेरणा पुढच्या 7 पिढ्यांना नव्हे तर 70 पिढ्यांनासुद्धा स्फूर्तिदायी होईल यात काही शंका नाही. मित्रहो, बाबासाहेबांच्या स्मृतीला मी आदरांजली वाहतो आणि विनम्रपणे इथं थांबतो. धन्यवाद. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय. विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव नमस्कार. दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. मला अत्यंत आनंद होतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, वकील क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचावे, वेगवेगळे पैलू
लोकांना माहीत व्हावेत, हा या व्याख्यानमालेचा आणि त्याच्या मागचा उद्देश आहे. ही व्याख्यानमाला आयोजित करताना सर्व व्याख्याते यांचे संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. टेक्निशियन ज्याने ऑनलाईन ही प्रक्रिया राबवली, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्व श्रोते फार मोठ्या प्रमाणावरती याला साथ देत आहात. आपलेही सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.